केलं तसं पळून गेलो. पण जेव्हा मी शाळेच्या बाहेर गेलो ना तेव्हा मला असं वाटतं अरे मी आता तर पळून आलोय, पण आता दुपारनंतर काय शिकवणार हे मला कसं कळणार. म्हणजे काय झालं, मी जेव्हा आतमध्ये होतो तेव्हा माझं लक्ष बाहेर होतं की अरे बाहेर जायचं आज वाडीत काहीतरी आहे. पण मी बाहेर गेल्यानंतर वाडीतला कार्यक्रम सुरू व्हायला खूप वेळ होता. मग तेवढ्या वेळात शाळेत काय घडणार आहे हे मला कसं कळणार. तो माझा शेवटी माझं नुकसानच झालं ना. त्यावेळेस समजा खूप छान काहीतरी मार्गदर्शन सरांनी केलं असेल, काहीतरी छान शिकवलं असेल, काहीतरी खूप छान ऍक्टिव्हिटी घेतली असेल, ती तुमच्यापासून लांब गेली ऍक्टिव्हिटी. तुम्ही काय केलं, त्या पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही गेलात. मी एकच दिवस केलं, त्याच्यानंतर कधीच ही चुकीची गोष्ट केलेली नाही. कारण मला ती कळाली, कोणी सांगितली म्हणून चुकीची कळाली नाही, ती मला आतून कळाली बाहेर गेल्यानंतर की अरे असं कसं केलं मी एक विद्यार्थी असून मी माझं स्वतःचं नुकसान का करून घेतो आहे. हे फक्त पळण्याच्या बाबतीत नाही झालं. त्यानंतर काही विद्यार्थी म्हणजे ह्याला जायचे, म्हणजे खेळायला जायचे, रानात वगैरे जायचे, तर ते तंबाखू वगैरे खायचे. त्यांच्यापासून मी लांब राहायचो. का? कारण तंबाखू खाल्ल्याने त्यांना कसा आनंद मिळत असेल तो त्यांना माहिती, पण तंबाखू खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, आपल्याला उद्या जाऊन कोणता तरी मोठा आजार जडू शकतो. दारू पितात माणसं, दारू का पितात, एखादा खूप मेहनत करून आलेला असतो आणि त्याला शांत झोप लागत नाही, कारण का अंग पूर्ण दुखत असतं, म्हणून ती माणसं थोडंसं दारू ड्रिंक करतात. याचा अर्थ एन्जॉयमेंट करण्यासाठी दारू पिणे, विद्यार्थ्यांनी दारू पिणे असं नाही होत. हे खूप चुकीचे तुमचे समज असतील. कोणी जर तुमचा कोणी मित्र मोठा, कोणी भाऊ असेल, असं काही करत असेल तर त्याला सांगायचं ह्या चुकीच्या गोष्टी करू नका. उलट गावामध्ये दारू बंदी हा विषय कसा आणता येईल या बाबतीत तुम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र यायला पाहिजे की नाही, सरपंच आपण या गावामध्ये दारूबंदी करून टाकूया, कारण का आमचे पालक ड्रिंक करतात, मग हा त्रास आमच्या अभ्यासावरती होतो. असं जर तुम्ही जर काहीतरी गोष्टी पुढे आणलात तर त्या गोष्टी होऊ शकतात. विद्यार्थी हा एक असा घटक आहे तो क्रांती घडवू शकतो. 150 वर्ष ज्या किल्ल्यावरती कधीच कोणी एखादा दगड किंवा एखादी घाण उचलली नव्हती, तिथे आम्ही गेली 18 वर्ष काम करतोय. का? कारण की हे आम्हाला जाणवलं की अरे आपला इतिहास आहे तो महाराजांनी जपलेला आहे, महाराज होते म्हणून आपण आहोत. तर मग तिथे जाऊन थोडंसं काम करून छान केलं पाहिजे त्या गोष्टी, आणि आम्ही तो करायला लागलो. आम्ही पण एक विद्यार्थी घडलो ना. आम्हाला शाळेत जे शिकवलं, गड किल्ले ही आपला तो एक पूर्वजांनी ठेवलेला ठेवा आहे आणि तो सांभाळणं आपलं एक कर्तव्य आहे, बरोबर ना. जसं ही शाळा जी आहे ती पूर्वजांनी ज्यांनी कोणी बांधली असेल तुमच्या शिक्षणासाठी, बरोबर ना, तुमच्यासाठी बांधली नाही शाळा, हो ना. वाजले किती तुम्हाला? आता घरी जायची घाई असेल ना, 11:30 झाले ना, हो ना. किती वाजता शाळा सुटते? अरे बापरे, म्हणजे अर्धा तास उशीर झाला. का आले हे? आज याच वेळेला यायची काय गरज होती त्यांना, असं कोणाला वाटतं? मनापासून सांगा. मी असतो तर हात वरती केला असतं. हा, माझ्या शाळेच्या वेळेत येऊन तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा ना. तुम्ही वेगळ्या वेळेत येऊन का करता? बरोबर बरोबर की नाही? शाळेच्या वेळेत यायला पाहिजे की नाही, हो की नाही? अरे हसताय कशाला? खरंच शाळेच्या वेळेत येऊन मार्गदर्शन करा, कारण का शाळेनंतरचा वेळ आमचा असतो, बरोबर ना. शाळेतून सुटल्यानंतर काय करता तुम्ही? काय करता? खेळायला जाता, बरोबर ना. किती खेळता म्हणजे असं किती खेळता? काय खेळ काय असतो? हा, ओके. क्रिकेट खेळताना किती वेळ क्रिकेट खेळता तुम्ही? 1 तास. एका तासात मला नाही वाटत क्रिकेट होत असेल. आम्ही किती वेळ खेळायचो माहिती आहे का? सकाळी 11 वाजता चालू करायचो क्रिकेट खेळायला, संध्याकाळी 5:30 पर्यंत क्रिकेट खेळायचो. किती? 5:30, जोपर्यंत आई बोलवत नाही तोपर्यंत. पण रोज आम्ही संध्याकाळी घरी गेल्यावरती अर्धा तास हातपाय धुवायचो, अर्ध्या तासामध्ये चहा पाणी करून घ्यायचो, आणि रोज 1 तास संध्याकाळी
शाळेतला दिलेला अभ्यास रोज करायचो तेव्हा आम्ही शनिवारी आणि रविवारी दिवसभर क्रिकेट खेळायचो. कळालं? दिवसभर क्रिकेट का खेळायचो आम्ही? कारण का आम्ही आमचा अभ्यास रोज करायचो. इथे रोज अभ्यास करणारे कोण कोण आहेत? खरं सांगायचं, खरं सांगायचं, मी घरी येऊन इन्क्वायरी करणार. आणि किती वेळ करता? यातले 1 तास अभ्यास करणारे कोण कोण आहे? रोज 1 तास अभ्यास करणारे. मी विश्लेषण विचारणार की कोणता वेळ असतो तो आणि त्या वेळेत काय अभ्यास करता. रोज 1 तास अभ्यास करणारे विद्यार्थी, रोज 2 तास अभ्यास करणारे विद्यार्थी, 2 तास अभ्यास करता. 2 तास कोणत्या ते कोणत्या वेळेमध्ये करता? तू कोणत्या वेळेत करतो बाळा? किती वाजता? आणि 7 ते 9. नाव काय तुझं? श्रेयस. पूर्ण नाव सांगायचं. त्याने आता तसं नाव सांगितलं. श्रेयस स्नेहा सुनील पंचाल. गुड गुड. आवड मला ती. बाळा तू किती अभ्यास करतोस? हा 2 वेळा करतोस? 2 वेळा करतोस? कधी कधी करतोस? सकाळी आणि संध्याकाळी. अरे वा छान. तर सकाळी कोणता अभ्यास करतोस तू? गणितचा. छान. आणि संध्याकाळी कोणता अभ्यास करतोस? मराठीचा. आणि मग रात्री कोणता अभ्यास करतोस? छान. जरी तो करत नसेल तरी त्याने त्याचं विश्लेषण दिलं हा त्या वेळेत, बरोबर ना? जरी तू करत नसेल तरी, पण तू याच्यानंतर करणार ना? मी याच्यानंतर प्रश्न विचारणार ना काय. हे बघा कसं आहे, अभ्यास जर तुम्ही नाही केलात ना तर नुकसान तुमचं आहे. तुम्ही आता हे शाळेत बसलात ना, तुमचे आई वडील आहेत ना तिकडे शेतामध्ये भर उन्हामध्ये राबतायत, किंवा त्यांची जाणीव ठेवा. कळालं का? भर उन्हामध्ये त्यांना पाणी देण्यासाठी पण तिथे कोण नाही आहे. तुम्ही इथे फक्त हात वरती केलात पाणी प्यायला जाऊ का, तर तुम्हाला शिक्षक पाठवतायत. तिथे छानपैकी छताखाली बसले आहात, मॅच आहे तुमच्या तिथे आई वडील जेव्हा डबा खायला बसतात ना तेव्हा ते कुठे बसतात त्यांना त्यांचं माहित नसतं. ते झाड शोधत असतात की कुठेतरी झाडाच्या आडोशाला बसून डबा खायचा म्हणून. आणि तिथे जिथे कामाला ज्या माणसाकडे कामाला जातात ती माणसाने सांगतात, अरे किती वेळ झाला तुम्ही डबा खाताय, पटपट काम आवरा, ती कामं करायची आहेत. आणि मग ते अर्धा डबा टाकून ते कामाला जातात. त्याची किमान जाणीव ठेवा रे. काय? आणि विनाकारण आई वडिलांकडे पैसे मागून हट्ट करायचं नाही कुठच्याही गोष्टीसाठी. मला हे पाहिजे ते पाहिजे, ते आवडीने जे देतील त्याच्यावरती समाधानी राहायचं. तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या शिक्षणासाठी जे काय लागेल ते हक्काने मागून घ्या त्यांच्याकडून. पण माझ्या त्याने काहीतरी घेतलेलं आहे, हे खेळणे घेतले ते खेळणे घेतले, ते त्यांच्या परीने घेणार ना, ते तुमच्यासाठी आहे पालक. दुसरी गोष्ट, एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणी तुमच्या जवळचा मित्र जर तंबाखू खात असेल, दारू पियत असेल, काही करत असेल तर त्याला ते करू नका हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही करणं हे बाजूलाच राहिलं आणि असं करताना जर कोण दिसलं मला जरी, तर मी तिथल्या तिथे मारायला सुरुवात करणार. कारण का हे मी मुंबईमध्ये प्रत्येक शाळेमध्ये करतो. जो कोणी विद्यार्थी मला चौकात दिसतो त्याच्या आई वडील नंतरची गोष्ट झाली, मी तिथूनच मारायला सुरुवात करतो. मला आपल्या गावामध्ये, आपल्या गावातील शाळेतील विद्यार्थी अशा काही चुकीच्या गोष्टी करतोय हे मला अजिबात ऐकायचं किंवा पाहायचं नाही. मला कोणाच्या कानावरती पण आलं नाही पाहिजे. तुम्हालाही एखादं कोणी दिसलं असं तर मग त्याची माहिती सरांकडे द्यायची, सर मला सांगतील. मग त्याच्या घरी जाऊन काय त्याचं करायचंय ते मी बघेन. ठीक आहे? आणि जर त्या विद्यार्थ्याने किंवा त्या मुलाने तुम्हाला काय धमकावलं, काय केलं तेही सांगायचं मला. कारण हे जे करतोय ते आपल्या शाळेसाठी करतोय. तो एक विद्यार्थी जर चुकीच्या मुलाबरोबर असेल किंवा चुकीची गोष्ट करत असेल तर
त्या पूर्ण शाळेचं नाव खराब होतं एका विद्यार्थ्यामुळे. लक्षात असू द्या. काय एखादा एक मुलगा जर चुकीची गोष्ट करत असेल ना तर पूर्ण शाळेचं नाव खराब होतं आणि ते आपल्याला करून द्यायचं नाही. शिक्षक आणि बाई एवढी मेहनत करून ह्या शाळेला एवढे छान स्तरावरती घेऊन आलेले आहेत तर त्या गोष्टीचा एक थोडासा मान असू द्या. दुसरी गोष्ट, ज्यांचं भाषण पाठ झालेलं आहे त्यांनी ते कॅरी फॉरवर्ड करायचं आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही माहिती मी उपलब्ध करून देईन सरांकडे आईकडे, तर त्यांना त्याची प्रिंटआउट काढून तेवढं वाचन जरी करून तुम्ही ऐकवलं तरी खूप झालं. ती माहिती काही मावळ्यांबद्दलची आहे. शिवाजी महाराजांबरोबर जे काही सैनिक होते त्यांची थोडक्यात माहिती आहे, तर ती माहिती तुम्ही जर वाचून दाखवलं तरी खूप छान होईल. पण प्रत्येकाने त्या बाबतीत त्या गोष्टीसाठी सहभाग घ्यावा ही माझी नम्र विनंती. आणि जो कोणी खूप उत्कृष्ट करेल त्या गोष्टीसाठी तर माझ्याकडून त्यासाठी मी गिफ्ट तुम्हाला पाठवणार आहे नंतर. ठीक आहे? ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा वॉशरूम मध्ये जाता, वॉशरूमला 1 नंबरसाठी 2 नंबरसाठी जाता, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा एक शिस्त होती. कुठेही कोणीही शाळेतून जाताना पाठीमागे हात पकडायचा आणि चालत जायचं. इथून उड्या मारायचा. ती शाळेला शिस्त पाहिजे आणि ती तुम्ही सुरुवात करायची. मोठे विद्यार्थी तुम्ही जर चालू केला तर लहान विद्यार्थी फॉलो करणार. कोणी कसं, आता मी मगाशी बघितलं तिथून उड्या मारल्या तिथे पाणी प्यायला तिकडे गेले, काय गरज आहे? एखादं लागलं पडलं तोंडाला लागलं, शिक्षकांना विद्यार्थी विचारणार की तुम्ही काय करत होता, माझा मुलगा पडलाच कशाला, भांडायला इथे येणार. हे खूप चुकीच्या गोष्टी आहेत. कोणी बाहेरून अधिकारी आला आणि तुम्हाला उडी मारताना बघितलं तर शिक्षकांना विचारणार की हा विद्यार्थी उडी मारून चालत होता, मग तुमचं काय, तुम्ही शाळेला शिस्त लावली की नाही. हे ऐकण्यासाठी इथे बसले आहेत की तुमच्यावरती लक्ष ठेवायला बसले आहेत. त्यामुळे बाहेर जाताना, वर्गातून बाहेर जाताना पाठीमागे हात आणि शांतपणे चालत जायचं. लक्षात असू द्या, ही आपल्या शाळेची शिस्त पाळलीच पाहिजे. कोणत्याही ग्राउंडवरती गेलात, बाहेर कोणत्याही उपक्रमात गेलात तर पाठीमागे हात ठेवूनच उभं राहायचं आणि लाईनीत उभं राहायचं. पाठी पुढे, लहान मुलांना पुढे उभं करायचं, आपण पाठी. तिथे पाहिल्यानंतर कळायला पाहिजे हे शिरवणे शाळा नंबर 1 चे विद्यार्थी आहेत. गुगल सर नाही आहेत पण हे विद्यार्थी उभे कसे राहिलेत बघा. सर असू देत किंवा नसू देत, तुम्ही एखाद्या उपक्रमाला गेलात तर तुम्हाला ती शिस्त हवीच. कळालं का? आणि त्यातून तुमच्या म्हणजे तुम्हाला किती छान वागणूक दिलेली आहे हे त्याच्यात दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा योग्य त्या प्रकारे उपयोग कराल असं मला वाटतंय. मी खूप जास्त बोलतोय, वेळ माझ्यासाठी खूप म्हणजे दिवसभर बोलायला सांगितलं तरी मी बोलू शकतो. पण तुम्ही इथे भाषण द्यायला आलोय म्हणून नाहीये. विद्यार्थ्यांनी घडावं. काही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी मिळत पण नाहीये जे तुम्हाला मिळत आहे, तर त्याकडे जर थोडंसं लक्ष असू द्या. काय पुढच्या वेळेस मला काहीतरी छानपैकी बघायला मिळेल असं मला वाटतं. मी सांगून येणार नाही, मी लांबूनच बघेन आणि त्यानंतर मग ठरवेन यापुढे काय ऍक्टिव्हिटी या शाळेत करायच्या की नाही करायच्या. जे आम्ही तुमच्यासाठी करतो तर तुमच्याकडून पण अपेक्षा आहे आम्हाला की आमच्या शाळेतल्या विद्यार्थी असं असायला पाहिजे. ठीक आहे? तुम्ही मला इथे बोलण्यासाठी जो काही वेळ दिलात आणि माझं काही ऐकून घेतलं असेल ही अपेक्षा करतो मी. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.